नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022 साठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. 86व्या सुधारित आवृत्तीमधून 86वी सुधारित आवृत्ती तुम्हाला आपल्या kesagar.com वरती मिळून जाईल. kesagar.com वरती, ठीक आहे. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी तुम्ही कविता 05 हा जो माझा कोड आहे, हा कोड तुम्ही यूज करू शकता. आपल्या पुस्तकातून 80% क्वेश्चन येतात. जे टॉपर्स लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही स्वतः अनुभवू शकता. लेक्चर जे आहे त्या 86व्या आवृत्तीमधून मी घेत आहे. डेली संध्याकाळी 7 वाजता लेक्चर असतात, लाईव्ह लेक्चर आहेत आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी फ्री लेक्चर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला पुस्तक मागवताना वेबसाईट वरून कसं मागवायचं किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. फक्त सुरुवातीला एक मेसेज टाका की मॅडम मी केसागर स्पर्धा या चॅनलचा विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे. ठीक आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके सर. तर आपण अर्थशास्त्र आणि जिओग्राफी हे 2 सब्जेक्ट आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत ठोकळ्यामधून. जिओग्राफीचे काही वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्याचं एक लेक्चर मी अपलोड केलेलं आहे. आज आपण अर्थशास्त्राचं लेक्चर अपलोड करत आहोत, म्हणजे हे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. बाकीचे सगळे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला लाईव्ह मिळत आहेत. आज संध्याकाळी पण आपलं लाईव्ह लेक्चर असणारच आहे. ओके. चला तर मग आपण वस्तुनिष्ठ प्रश्न बघूया. विशेषतः हे प्रश्न आहेत पंचवार्षिक योजनेवरचे. पंचवार्षिक योजनेवरती प्रत्येक एक्झाम मध्ये 2 किंवा 3 क्वेश्चन तरी आयोगाकडून विचारले जातातच. आता आपल्या ठोकळ्यामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत. सगळे क्वेश्चन तर मी तर घेऊ शकत नाही, जेवढे पॉसिबल आहे तेवढे क्वेश्चन आपण इथं घेत आहोत. पहिला क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या योजनेच्या काळात भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली? आता होईल कसं माहिती का, काही विद्यार्थी फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचेच लेक्चर करतील. तर जे विद्यार्थी वस्तुनिष्ठ प्रश्नांचे लेक्चर करणार आहेत तर त्यांना इथं प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण का थेरीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून दिलेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथं प्रत्येक क्वेश्चन आपण एक्सप्लेन करत बसणार नाही. जी थेरी तुम्हाला शिकवली आहे त्या थेरीची एक काय म्हणतात बरं, आपल्याला त्या थेरीवरती कशा प्रकारे आयोग क्वेश्चन विचारतं त्याच्यासाठी आपण इथं वस्तुनिष्ठ प्रश्नांचे लेक्चर घेत आहोत. ओके. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना आणि चौथी पंचवार्षिक योजना. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सोबतच सीडीपीओच्या एक्झाम मध्ये पण हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी राबवण्यास सुरुवात झाली हे जरी तुम्हाला इथं माहित असतं ना, तरी सुद्धा त्या डेट वरून तुम्ही ती पंचवार्षिक योजना ओळखू शकता. ऑप्शन काय आहेत बघा, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर याचं उत्तर काय येईल बघा. तर कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी चालू झाला हे तुम्हाला माहित पाहिजे. हे जर माहित असेल तर तुम्ही आरामात सांगू शकता की पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहित नाही की बाबा कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी चालू झाला, त्यांना हे लक्षातच येणार नाही. तर कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी चालू झाला, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कधी चालू झाला, याचं पुढं नाव बदललं गेलं का, वगैरे वगैरे सगळं मी तुम्हाला थेरीच्या लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. थेरीचे लेक्चर बघून घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश या वर्षी भारतात कुटुंब नियोजन या स्वतंत्र खात्याची निर्मिती केली गेली. 1952, 1961, 1966 आणि 1969 हेही आपण शिकलेलो आहोत. कुटुंब नियोजन कार्यक्रमानंतर केली का कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या आधी केली हेही तुम्हाला इथं माहित पाहिजे. तर 184 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर डायरेक्ट मी तुम्हाला इथं सांगेन. याचं उत्तर आहे 1966. बघा, 1966 या वर्षी आपल्या भारतामध्ये कुटुंब नियोजन या स्वतंत्र खात्याची निर्मिती केली. आधी कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू झाला आणि नंतर कुटुंब नियोजन या स्वतंत्र खात्याची निर्मिती केली गेली. ठीक आहे. 185 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी फक्त डॅश डॅश रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 65 ला 5 कोटी, 25 कोटी, 125 कोटी. तर
अलोकेशन विचारतात का नाही हा क्वेश्चन विद्यार्थ्यांना असतो, पण असे जे जुने कार्यक्रम आहेत ना तिथून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर याचं उत्तर आहे 65 लाख. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी फक्त 65 लाखांची तरतूद केली होती. पुढे ही तरतूद वाढवली का? जसजसं पुढच्या पंचवार्षिक योजना येत गेल्या तस ही तरतूद वाढवली का, हा क्वेश्चन तुमच्यासाठी इथं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा आता इथं जर तुम्हाला कुटुंब नियोजन कार्यक्रमावरती 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन आला तरी कोणते पॉइंट येणार आहे? कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात या वर्षी झाली, या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली, त्याच्यानंतर कुटुंब नियोजन स्वतंत्र खात्याची निर्मिती केली आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी फक्त 65 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे बघा इथं जरी तुम्हाला असं वाटत असलं की 1 लाइनर क्वेश्चन विचारत नाहीत, पण हे 1 लाइनर क्वेश्चन एकत्र करून तुमचा 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन इथं बनतो. हा पॉइंट विसरू नका. ओके, क्लिअर? चला पुढे आपल्याला बघायचं आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या काळात कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी अनुक्रमे फक्त 65 लाख, 5 कोटी, 25 कोटी, म्हणजे पहिल्या योजनेच्या काळात 65 लाख, दुसऱ्या 5 कोटी, तिसऱ्या 25 कोटी इतकीच तरतूद केली गेली होती. बरोबर. तर 7व्या पंचवार्षिक योजनेत ही तरतूद डॅश डॅश कोटी रुपये इतकी वाढली होती. बघा मी तुम्हाला आताच बोलले की जसजसं पुढच्या पंचवार्षिक योजना येत गेल्या ना तस तसं काय होत गेलं, हे अलोकेशन वाढत गेलं. 1125, 2275, 3256 आणि 5452. ओके, क्लिअर? तर ही जी तरतूद आहे 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत किती कोटीपर्यंत पोहोचली बघा. उत्तर आपल्याला याचं माहित पाहिजे. उत्तर आहे 3256 कोटी इतके रुपये. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला हे चारही क्वेश्चन प्रॉपर कशाची इन्फॉर्मेशन देतात? कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि त्याचा होत गेलेला विस्तार. लक्षात येते का? बघा 4 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. चारही क्वेश्चनची तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा. मे बी काय होईल इथं तुम्हाला फक्त सुरुवातीचं अलोकेशन लक्षात राहील, पुढचं लक्षात राहणार नाही. सुरुवातीला 65 लाख, त्याच्यानंतर 5 कोटी, त्याच्यानंतर 25 कोटी आणि डायरेक्ट नंतर 7व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान 3256 कोटी. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात प्रभावी कुटुंब नियोजनाच्या दृष्टिकोनातून मुलीचं विवाहाचं वय किमान 18 वर्ष पूर्ण तर मुलाचं विवाहाचं वय किमान 21 वर्ष पूर्ण इतकं वाढविण्यात आलं? चौथी योजना, 5वी योजना, 6वी योजना आणि 7वी योजना. चला काय येईल उत्तर बघा. 187 नंबरचा क्वेश्चन. अशी कोणती? इथं तुम्हाला 18 वर्ष पूर्ण लक्षात ठेवायचंय, 21 वर्ष पूर्ण लक्षात ठेवायचंय. कशातून? कुटुंब नियोजनाच्या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे. बघा उत्तर आहे याचं 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. ओके, 188 नंबरचा पॉइंट बघा. दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती या दृष्टिकोनातून डॅश डॅश पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात कामाच्या बदल्यात धान्य. हा क्वेश्चन तुम्हाला 2017 किंवा 18चा पेपर काढून बघा. कंबाईनचा 17-18चा पेपर काढा, तिथं तुम्हाला विचारलेला आहे फूड फॉर वर्क योजना. तर दृष्टिकोन काय होता बघा, कशासाठी ही योजना राबवली होती? तर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. ठीक आहे. कोणती योजना? कामाच्या बदल्यात धान्य किंवा फूड फॉर वर्क. ओके, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. तर 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये देशामध्ये कामाच्या बदल्यात धान्य ही योजना राबवली गेली. 189 नंबरचा पॉइंट बघा. 6व्या योजनेच्या काळामध्ये देशात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP राबवण्यास सुरुवात झाली. ओके, खालीलपैकी केव्हापासून असं तुम्हाला इथं म्हटलंय. तर याला पण मी IMP करते, फूड फॉर वर्कला, NREP ला पण मी IMP करते, कारण या योजनांवरती 100% का 101% क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. ओके, त्याच्यामुळे हा भाग तुम्ही बिलकुल स्किप करू नये. 2 ऑक्टोबर, आता 2 ऑक्टोबर गांधी जयंती, बरोबर, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर 15 ऑगस्ट. कन्फ्युजन इथं तुम्हाला 100% होणार आहे. इथं तुम्हाला NREP ची जी सुरुवात आहे ती
माहितच पाहिजे. तर उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1980. तर 2 ऑक्टोबर 1980 पासून 6व्या योजनेच्या काळामध्ये देशात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ठीक आहे. तर याला एनआरईपी आहे, आरएलईजीपी आहे, एफएफडब्ल्यू आहे, याला एफएफडब्ल्यू म्हणतात, फूड फॉर वर्क. तर हे शॉर्ट फॉर्म सांगण्याचा उद्देश काय आहे माहिती का? राज्यसेवा मुख्य परीक्षेला तुम्हाला शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म यांच्या जोड्या लावा असा क्वेश्चन आयोगाकडून विचारला होता. ठीक आहे. 190 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश यांचा निर्देश पूर्वीच्या नियोजन आयोगाचे व सध्याच्या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असा करता येईल. बोनस मार्क म्हणतात याला. उत्तर इथं दिलेलं आहे बघा. नियोजन मंत्री, अर्थमंत्री, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती. नीती आयोगावरती प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातोय, बरोबर. पण एवढे सोपे क्वेश्चन आता विचारतील का? नाही विचारणार. तुम्हाला नीती आयोगाचे बॉडी मेंबर विचारतील. ओके. किंवा आता रिसेंटची एक्झाम तुम्ही बघा, तिथं तुम्हाला मला वाटतं नीती आयोगाची इंडेक्स विचारली होती, बरोबर. तर याचं उत्तर आहे पंतप्रधान, बरोबर, पंतप्रधान. त्याच्यानंतर 191 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात समुदाय विकास कार्यक्रम, याला आपण काय म्हणतो, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यास सुरुवात झाली. खालीलपैकी कोणत्या वर्षापासून म्हटलंय? ठीक आहे. कोणत्या वर्षापासून? 1951, 1952, 1953 आणि 1954. उत्तर काय येईल बघा आपलं? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952 पासून पहिली पंचवार्षिक योजना म्हटले, बरोबर. पण टाइम पिरियड 1952 पासून 54 पण इथं दिलंय, 53 पण दिलंय, 51 पण दिलंय. त्याच्यामुळं अंदाजे उत्तर तर आपल्याला देता येईल का? नाही देता येणार. म्हणजे तुम्हाला इथं पण काय होईल, फिक्स तुम्हाला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात कधी झाली ते माहित पाहिजे. आता काही विद्यार्थी म्हणतील, मॅडम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे काय, किंवा समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे काय? तर थेरीचे लेक्चर बघायचे. थेरीचे लेक्चर न बघता जर डायरेक्ट तुम्ही इथं वस्तुनिष्ठ प्रश्नांचे लेक्चर बघाल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, बरं का, लक्षात ठेवा. 192 नंबरचा क्वेश्चन बघा. 1934 मध्ये प्रकाशित झालेल्या व भारतातील आर्थिक नियोजनाला दिशा दाखवणाऱ्या प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, त्याची डेट लक्षात ठेवा, कधी प्रसिद्ध झालेली आहे? 1934 मध्ये. या पुस्तकाचे कर्ते म्हणून आपणास डॅश डॅश यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, मानवेंद्रनाथ रॉय आणि एम विश्वेश्वरय्या. दादाभाई नौरोजींबद्दलचे बरेच क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं माहिती का, याचं उत्तर दादाभाई नौरोजीच असणार आहे. मे बी काय होईल, जवाहरलाल नेहरू तुम्ही स्किप कराल, मानवेंद्रनाथ रॉय पण स्किप कराल, पण तुमचं लक्ष एम विश्वेश्वरय्या यांच्याकडे जाणार नाही. तुम्ही टिक मार्क कशाला कराल? दादाभाई नौरोजीला. आता तुम्ही म्हणाल, मॅडम आम्हाला माहिती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं माहिती का, दादाभाई नौरोजी हेच उत्तर वाटतं, बरोबर. ओके, क्लिअर. चला, तर उत्तर काय आहे मग याचं? उत्तर आहे एम विश्वेश्वरय्या. ओके, क्लिअर. चला, बर, आता हे जे लेक्चर आहेत हे आपले रेकॉर्डेड लेक्चर आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये नंतर द्या. ओके. तर याचं उत्तर आहे एम विश्वेश्वरय्या. 193 नंबरचा क्वेश्चन बघा. स्वातंत्र्यपूर्व काळात नियोजनाशी संबंधित लोकांची योजना पीपल्स प्लॅन डॅश डॅश यांनी तयार केली होती. हेही मी तुम्हाला थेरीचे लेक्चर शिकवताना शिकवलेलं आहे, बरोबर. मानवेंद्रनाथ रॉय, जवाहरलाल नेहरू, प्राध्यापक V. म. दांडेकर आणि एम विश्वेश्वरय्या.
विश्वेश्वरय्यांबद्दलचा वरचा क्वेश्चन आपण सोडवला, बरोबर. आता ही पीपल्स प्लॅन जी आहे ना, ही आहे मानवेंद्रनाथ रॉय यांची. ओके, लोकांची योजना. या सगळ्या योजना मी तुम्हाला शिकवते. ज्या विद्यार्थ्यांनी थेरीचे लेक्चर केले त्यांना एकही क्वेश्चन यातला अडणार नाहीये, कारण का आपण शिकलोय, बरोबर. आणि ज्यांनी नाही केलेलं थेरीचं लेक्चर करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे बघा. हे क्वेश्चन जिथे जिथे मी IMP करते ना त्याच्यावरती थोडं लक्ष ठेवा बरं का. 6वी पंचवार्षिक योजना म्हणतायत आणि काय विचारले, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम RLEGP कधीपासून राबवण्यास सुरुवात झाली तुम्हाला विचारले. 15 ऑगस्ट 1983, 15 ऑगस्ट 1981, 2 ऑक्टोबर 1982 आणि 2 ऑक्टोबर 1980. काय येईल उत्तर बघा, 194 नंबरचा क्वेश्चन. RLEGP मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. तर 15 ऑगस्ट 1983 याचा हेतू काय होता, उद्दिष्ट काय होतं, हे सगळं तुम्हाला आपल्या ठोकळ्यामध्ये पण दिलेलं आहे. प्लस नागेश गायकवाड सरांचं जे रेफरन्स बुक आहे ना, तर त्या रेफरन्स बुक मध्ये पण तुम्हाला हे दिलेलं आहे. ओके, क्लिअर. 195 नंबरचा क्वेश्चन बघा, बहुचर्चित अशी जवाहर रोजगार योजना 7व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत कार्यान्वित झाली. इथं पण क्वेश्चन बनवू शकतो की जवाहर रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये कार्यान्वित झाली. तर योजना आहे 7वी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. आता 7वी पंचवार्षिक योजना म्हणजे टाइम पिरियड तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, खालीलपैकी केव्हापासून, एप्रिल 1987, सगळीकडे एप्रिल आहे, फक्त वर्ष बदललंय, 87, 88, 89, 90. उत्तर काय येईल बघा, 89, बरोबर, 1989. 196 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी डॅश डॅश पंचवार्षिक योजनेचे वर्णन मुख्यत्वे रोजगार निर्मिती जनक योजना असं करता येईल. 5वी, 6वी, 7वी आणि 4थी. बघा असे क्वेश्चन आहेत ना 100% येतात म्हणजे येतातच, बरोबर. चला काय येईल उत्तर बघा, 196 नंबरचा क्वेश्चन, 7वी योजना, बरोबर, 7वी योजना. आता इथं हाही क्वेश्चन जो आहे ना, हा पण क्वेश्चन तुम्ही IMP करा. रोजगार निर्मिती जनक योजना किंवा एखाद्या योजनेला एखादं स्लोगन असेल, बरोबर, घोषवाक्य असेल किंवा पर्टिक्युलर ती योजना कशासाठी ओळखली गेली. ओके, तर त्याच्यावरती पण आयोगाची क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जवाहर रोजगार योजना पण इम्पॉर्टंट आहेच, पण असे जे कार्यक्रम असतात किंवा योजना असतात त्याच्यावरती आयोगाचा थोडा जास्त भर राहतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्देशावर तुलनात्मक दृष्ट्या अधिक भर देण्यात आला होता. औद्योगिक उत्पादनात वाढ, उत्पादक रोजगार निर्मिती, साक्षरता व प्रौढ शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती. बघा 7व्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅश या उद्देशावर तुलनात्मक दृष्ट्या अधिक भर देण्यात आला होता. औद्योगिक उत्पादनात वाढ, उत्पादक रोजगार निर्मिती. तिसरा ऑप्शन थोडासा कन्फ्युज करू शकतो तुम्हाला, पण उत्तर आपलं तिसरा ऑप्शन नाहीये, उत्तर आहे दुसरा ऑप्शन. 7व्या पंचवार्षिक योजना, इथं बघा रोजगार निर्मिती जनक योजना म्हटलं, याच्यावरून तुमचं उत्तर येऊ शकत होतं, बरोबर. पण आपण काय करतो, आपण इतकं विचार करून वाचत नाही, आपण फक्त शब्द बघतो, त्याच्यातला मिनिंग बघत नाही आपण, की वरती आपण तसाच क्वेश्चन बघितलाय, मग खालच्या क्वेश्चनचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजलं पाहिजे, हो की नाही. तर उत्तर आहे उत्पादक रोजगार निर्मिती, हे जे आहे हे उद्देश होतं 7व्या पंचवार्षिक योजनेचा. ठीक आहे. 198 नंबरचा क्वेश्चन बघा, नीती आयोग ही डॅश डॅश स्वरूपाची संस्था होती. संवैधानिक होती, सल्लागारी होती, वैधानिक होती, अवैधानिक होती. 198 नंबरचा क्वेश्चन. संवैधानिक असेल का बघा, संवैधानिक, वैधानिक, अवैधानिक, घटनात्मक, बिगर घटनात्मक, या सगळ्या संकल्पना मी तुम्हाला इंडियन पॉलिटीचे लेक्चर होते तेव्हा पण सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर कंबाईनचे लेक्चर, राज्यसेवेचे लेक्चर,
बऱ्याच वेळा तुम्हाला या सगळ्या संकल्पना मी क्लिअर केल्या, पण विद्यार्थी काय करतात माहिती का, थेरीचे लेक्चर करत नाहीत, फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचे लेक्चर करतात आणि सोडून देतात. तर असं करू नका. तर ही आहे सल्लागारी स्वरूपाची संस्था. कारण का, जेव्हा आपली घटना बनली तेव्हा नीती आयोग होता का? नाही. बरोबर. जेव्हा आपली घटना बनली तेव्हा नियोजन आयोग होता का? नाही. ओके, क्लिअर. किंवा एखाद्या कुठल्या कायद्यानं निर्मिती झाली का या संस्थेची? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीत नियोजनाद्वारे खालीलपैकी कोणत्या उद्देशावर विशेष भर दिला गेला? साक्षरता आणि प्रौढ शिक्षण, कुटुंब नियोजन, रोजगार निर्मिती, पायाभूत अवजड यंत्रसामग्री उद्देश. पुन्हा एकदा मी क्वेश्चन तुम्हाला रिपीट करते. जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीमध्ये जे नियोजन होतं त्याच्याद्वारे कोणत्या उद्देशावर विशेष भर दिला असं तुम्हाला इथं विचारले. पहिला ऑप्शन आहे साक्षरता आणि प्रौढ शिक्षण, बरोबर. दुसरा ऑप्शन आहे कुटुंब नियोजन, तिसरा रोजगार निर्मिती. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला योजनेचे अध्यक्ष विचारू शकतात, उपाध्यक्ष विचारू शकतात, प्रतिमान विचारू शकतात. तर जिथं जिथं नेहरूजी अध्यक्ष होते, बरोबर, तिथं तिथं तुम्हाला पायाभूत अवजड यंत्रसामग्री उद्योगावर भर दिलेला दिसून येईल. ओके, समजलं. तर पायाभूत अवजड यंत्रसामग्री उद्देश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 200 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलाय. काय दिले बघा, पहिली पंचवार्षिक योजना म्हटलंय कोणत्या क्षेत्राला प्राधान्य? 12 पंचवार्षिक योजना आपण अभ्यासतो, बरोबर. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्राला विशेष प्राधान्य दिलं होतं? हा क्वेश्चन कॉमन क्वेश्चन झाला, सगळ्याच विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन येतो. पण मल्टिपल, जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदाच एक्झाम देत असाल, तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं रिव्हिजन मात्र वारंवार करावी लागेल. पहिला ऑप्शन आहे रोजगार निर्मिती, दुसरा आहे कृषी आणि अनुषंगिक, तिसरा आहे औद्योगिक, चौथा आहे सामाजिक. 200 नंबरचा क्वेश्चन. चला सांगा उत्तर. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या तुम्ही. ठीक आहे. उत्तर आहे कृषी व अनुषंगिक. म्हणजे तुम्हाला स्वतःला किती मार्क पडतात हेही तुमच्या लक्षात येईल, बरोबर. रोजगार निर्मिती जनक योजना कोणती योजना हे आपण आत्ताच बघितलं. औद्योगिक किंवा पायाभूत अवजड यंत्रसामग्री उद्योगावरती कधी भर दिला गेला, कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान दिला गेला, हेही तुम्हाला आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं. 201 नंबरचा क्वेश्चन बघा, भारतातील नियोजनाचा प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणत्या शब्दात सांगता येईल? भारतामध्ये जे नियोजन होतं त्याचा प्रमुख उद्देश कोणता होता? राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणं, दुसरा आहे उत्पादक रोजगाराच्या संधी वाढवणं, तिसरा आहे दारिद्र्य दूर करणं, चौथा आहे न्याय्य तत्वांवर अर्थव्यवस्था सुदृढ बनवणं. बघा, पुन्हा एकदा मी रिपीट करते. भारतातील नियोजनाचा प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणत्या शब्दात सांगता येईल? बघा, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणं हा प्रमुख उद्देश होता का? बोला. हा उद्देश असतो, लक्षात घ्या. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा प्रमुख उद्देश काय असतो? राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, बरोबर. पण आपल्या इकडे काय होतं? न्याय्य तत्वांवर अर्थव्यवस्था सुदृढ बनवणे. लक्षात ठेवा बरं का, हा क्वेश्चन तुमचा चुकू शकतो. दारिद्र्य दूर करणं हा उद्देश असूच शकत नाही. प्रमुख उद्देश कसा असेल दारिद्र्य दूर करणं? नाही, बरोबर. आधी अर्थव्यवस्था सुदृढ बनवावी लागेल, मग आपोआप दारिद्र्य दूर होईल. क्लिअर. 202 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कशाचा उल्लेख भारतीय नियोजनाचा एक उद्देश म्हणून करता येणार नाही म्हटलंय? पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करते. खालीलपैकी कशाचा उल्लेख भारतीय नियोजनाचा एक उद्देश म्हणून करता येणार नाही? औद्योगिक वाढ, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक स्वयंपूर्णता आणि खुली अर्थव्यवस्था. आपल्याकडे औद्योगिक वाढ आहे, उद्देश होता का? आपण नियोजन करत होतो तेव्हा उद्देश आर्थिक वाढ होता. रोजगार निर्मिती, बरोबर आहे, आपण टार्गेट ठेवत होतो. दारिद्र्य निर्मूलन हाही होता. आर्थिक स्वयंपूर्णता हा पण होता. पण खुली अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्था हे मात्र आपल्याकडे अजून नाहीये. म्हणजे वाटचाल चालू आहे पण नाही.
मिश्र अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन येतात. 203 नंबरचा क्वेश्चन बघा. कशाचा उल्लेख पहिल्या पंचवार्षिक योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणून करता येणार नाही म्हटलंय? शेती क्षेत्राला प्राधान्य, एकत्रित ग्रामीण विकासाचा प्रयत्न, अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन, कुटुंब नियोजनावर विशेष भर. 203 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य म्हणून करता येणार नाही. शेती क्षेत्राला प्राधान्य होतं, बरोबर. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन हेही होतं. एकत्रित ग्रामीण विकास बरोबर आहे. ओके. आता इथे दिलेलं आहे कुटुंब नियोजनावर विशेष भर, हे नव्हतं, बरोबर. एक वैशिष्ट्य ओके करता येणार कुटुंब नियोजनावर विशेष भर. 204 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यांवर भर दिला गेला? जसं तुम्हाला इथं पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल विचारले, तसंच तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे की अवजड उद्योगधंद्यावर भर दिला गेला कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान? पहिली, दुसरी, तिसरी, 11वी आणि 7वी. दुसरी पंचवार्षिक योजना, बरोबर. दुसरी पंचवार्षिक योजना. राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला आतापर्यंत ना 11वी आणि 12व्या योजनेवरती जास्त क्वेश्चन विचारले. तर का विचारले? आर्थिक आणि सामाजिक विकास हे टायटल आहे, बरोबर. लक्षात येते का बघा. मग त्याच्याशी रिलेट करून तुम्हाला 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना विचारली जाते. ओके. मग तुम्ही म्हणाल की मॅडम कंबाईनला विचारत नाहीत का? विचारतात ना, कंबाईनला पण विचारतात. 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट काय होतं? 2007 ते 2012 कालावधी होता, बरोबर. वेगवान आणि तुम्हाला 2 मार्काला विचारलं होतं बघा राज्यसभेला. वेगवान आणि सर्व समावेशक, वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे ठीक आहे. वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे हे होतं 11व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य. 2 मार्काला विचारला होता क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेत. मुख्य भर होता सामाजिक सेवेवर, बरोबर. जीडीपीच्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवलेलं होतं. आर्थिक वृद्धी दर 9%, पण साध्य किती झाला होता? 7%. हेही तुम्हाला विचारलं जातं, लक्षात घ्या. अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. 12वी पंचवार्षिक योजना पण मी इथे तुम्हाला सांगितलं, तरी तुम्हाला खूप डिटेल मध्ये मी इथे सांगितलेलं नाहीये, शॉर्ट मध्ये सांगितलं. याच्यापेक्षा पण डिटेल मध्ये आयोग विचार 2012 पासून 2017 पर्यंत टाइम पिरियड होता 12व्या पंचवार्षिक योजनेचा, बरोबर. जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. घोषवाक्य काय होतं किंवा शीर्षक काय होतं? जलद, शाश्वत, अधिक समावेशी वृद्धी. ओके. याच्यावरती देखील आयोगाचा क्वेश्चन येऊन गेलेला, बरोबर. तर हे थोडस मी इरेज करते आणि मग आपण क्वेश्चनचा आन्सर घेऊ. चला, आपला क्वेश्चन चालू आहे 204 नंबरचा. तर उत्तर काय आहे? 204चं उत्तर आहे दुसरी पंचवार्षिक योजना, नेहरूजींचा काळ. ठीक आहे. 205 नंबरचा क्वेश्चन बघा. 12व्या पंचवार्षिक योजनेपूर्वी काय म्हटले? 12व्या पंचवार्षिक योजनेपूर्वी भारतीय नियोजनाबाबतची खालील 4 विधाने विचारात घ्या. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या आधी नियोजन सूचक आर्थिक नियोजन आहे, भौतिक नियोजन आहे, सामाजिक नियोजन.
सांगा उत्तर. 205 नंबरचा क्वेश्चन. सॉरी, तुम्हाला इथं आन्सर द्यायचे राहिलेत बरं का. एकच मिनिट थांबा. आन्सर द्यायचं राहिलेलं आहे. क्वेश्चन अर्धाच आलेला आहे इथं. तर इथं बघा, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते. हे तीनही विधानं इथं बरोबर येतात. म्हणजे उत्तर काय येईल? 1, 2 आणि 3. ओके, तीनही विधानं सत्य आहेत. ठीक आहे. सूचक आर्थिक नियोजन, भौतिक नियोजन आणि सामायिक नियोजन हे सगळं होतं 12व्या पंचवार्षिक योजनेच्या आधी. आता तुम्ही म्हणाल मॅडम सूचक आर्थिक नियोजन म्हणजे काय, किंवा भौतिक नियोजन म्हणजे काय. काय करायचं? नागेश गायकवाड सरांचं पुस्तक काढायचं. बरोबर. रेफरन्स बुक म्हटलं मी तुम्हाला अर्थशास्त्रासाठी. ओके. रशियातील नियोजनाचं महत्व जाणून सूचक नियोजन. बरोबर, हे तुम्ही वाचलं असेल. नियोजन आयोग. आर्थिक नियोजनाची आवश्यकता का वगैरे वगैरे हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं विश्वेश्वरय्या प्लॅन, मी तुम्हाला शिकवलं होतं, आठवते का बघा. त्याच्यानंतर FICCI प्लॅन. बरोबर. त्याच्यानंतर काँग्रेस प्लॅन, मुंबई योजना, गांधी योजना, जनता योजना, हे सगळं आपण शिकलेलं आहे. सर्वोदय प्लॅन आहे. प्लॅनिंग कमिशन बद्दल आपण सगळं शिकलेलो आहे. बरोबर. त्याच्यानंतर NDC बद्दल आपण शिकलोय. ते सगळं शिकवतानाच तुम्हाला हे सूचक आर्थिक नियोजन म्हणजे काय, भौतिक नियोजन म्हणजे काय, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त नियोजनाचे प्रकार असतात बघा. बघा, 3 प्रकारे केलं जातं नियोजन. इथं मी लिहिते आदेशाद्वारे. आदेशाद्वारे. ठीक आहे, हा पहिला प्रकार. सेकंड इथं लिहून घ्या सूचक नियोजन. सूचक नियोजन. ठीक आहे. तिसरा पॉइंट टाकते इथे लिहा प्रलोभनाद्वारे. प्रलोभनाद्वारे. ठीक आहे. आता आदेशाद्वारे बघा, आदेशाद्वारे हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्हाला कुठं दिसेल? हा प्रकार तुम्हाला दिसेल साम्यवादी देशामध्ये. साम्यवादी देशामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये सरकार जे असतं वस्तूंचं उत्पादन करतं. बरोबर. आणि किमतीचं नियंत्रण पण जे आहे ना, सरकारकडूनच केलं जातं. उदाहरणार्थ, याचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता रशिया. बरोबर. त्याच्यानंतर पोलंड आहे. रशिया, पोलंड, त्याच्यानंतर चीन. इथे तुम्हाला आदेशात्मक नियोजन दिसून येईल. सूचक बघा, सूचक नियोजन तुम्हाला दिसतं भांडवलशाही देशामध्ये. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा फ्रान्समध्ये याची अंमलबजावणी झाली. ओके. या नियोजनामध्ये काय केलं जातं? सूचक मध्ये उद्योजकांना सामावून घेतलं जातं. बरोबर. आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1991 नंतर सूचक नियोजनाला सुरुवात झाली. म्हणजे 8वी योजना म्हणू शकता तुम्ही, 8वी योजना किंवा 8व्या योजनेच्या नंतर. क्लिअर. प्रलोभनाद्वारे म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बघा, भारत, पाक, इराण उद्दिष्टे चर्चा करून काय केलं जातं? लोकशाही पद्धतीने पूर्ण केली जातात आणि याच्यासाठी अनुदान मिळतं. बरोबर. आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धतीचं नियोजन आलं, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे असे जे क्वेश्चन आहेत ना, तर इथं जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर क्वेश्चन येतील का? ना. मग पुढे पंचवार्षिक योजना कशी बनवली जाते वगैरे वगैरे अशा प्रकारचे आयोगाचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 206 नंबरचा. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% जास्त होता? 6वी योजना, 7वी योजना, 8वी योजना आणि वरील. आता एवढे छोटे छोटे पॉइंट विचारू शकतात किंवा विचारू शकतात म्हणण्यापेक्षा विचारतात. हे लेक्चर जेव्हा तुम्ही बघाल, आता हे रेकॉर्डेड लेक्चर आहे. बरोबर.
एकच मिनिट थांबा. चला बघा, तर सिंचनाचा वाटा वगैरे विचारू शकतात का? जर कधी कधी आयोग काय करतं माहिती का, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा जर पेपर आला ना, अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. लक्षात घ्या. आता सिंचनाशी रिलेटेड पॉईंट तुम्हाला सगळ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये दिसणार आहे, पण एकूण वाटा 25% जास्त म्हटलंय. 6वी 7वी 8वी तिन्ही योजनांमध्ये तुम्हाला इथं सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% जास्तच दिसलेला आहे. ओके, चला पाठीमागे तुम्हाला एक क्वेश्चन होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत मूलभूत व अवजड उद्योगावर भर देण्यात हे आपण बघितलेलं आहे. बघितलं, या योजनेत उद्योग व खाणी क्षेत्रासाठी किती टक्के तरतूद करण्यात आली होती? 18, 20, 23, 27. 207 नंबरचा प्रश्न बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत मूलभूत आणि अवजड उद्योगांवर भर देण्यात आला होता. तर इथं तुम्हाला विचारले की उद्योग आणि खाणी क्षेत्रासाठी किती टक्के तरतूद करण्यात आली होती? 207 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे 20%. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. असे पॉईंट पण आयोगाकडून विचारले जातात. तसं बघितलं तर ना, आत्ताच हे जे तुम्ही सगळे क्वेश्चन बघताय, सगळेच क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. आता एकही क्वेश्चन असा नाहीये की इम्पॉर्टंट नाहीये, कारण पंचवार्षिक योजनांवरती इतके क्वेश्चन विचारले जातात फिरून फिरून, आणि सगळे क्वेश्चन फॅक्च्युअल आहेत. इथं तुम्हाला कॉन्सेप्च्युअल असं काही विचारलं जात नाही. लक्षात घ्या. 208 नंबरचा क्वेश्चन बघा, कोणत्या योजनेच्या काळात भारताला 2 परकीय आक्रमणांना तोंड द्यावं लागलं, म्हणूनच त्या ज्या योजना आहेत अयशस्वी ठरल्या? अयशस्वी ठरल्या म्हणजे त्यांचे जे टार्गेट होते ना, ते टार्गेट मांडले गेले नाहीत. बरोबर, टार्गेट गाठले गेले नाहीत. सॉरी, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. कोणत्या योजनेच्या काळात भारतास 2 परकीय आक्रमणांना तोंड द्यावं लागलं? तिसऱ्या योजनेच्या काळात. 209 नंबरचा क्वेश्चन बघा, कोणती पंचवार्षिक योजना अनेक कारणांमुळे अनेक पातळ्यांवर बहुतांशी अपयशी ठरली असं विधान करता येईल? बघा, खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना अनेक कारणामुळे अनेक पातळ्यांवर बहुतांशी अपयशी ठरली? दुसरी योजना, आता तुम्हाला इथे मी काय सांगितलं, तिसरी योजना, चौथी योजना, 5वी योजना. ओके, दुसरी योजना, तिसऱ्या योजनेच्या काळामध्ये हे सगळं झालं होतं, म्हणजे तिसरीच योजना. बरोबर, तिसरीच योजना जी अनेक कारणामुळे अनेक पातळ्यांवर बहुतांशी अपयशी. कारण का, विकास खर्च जो आहे तो परकीय आक्रमणांमुळे संरक्षणावरती करावा लागला. बरोबर, परिणामी जे टार्गेट ठेवले होते ते टार्गेट अचीव करू शकली नाही आपली अर्थव्यवस्था किंवा आपलं सरकार. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण काय म्हणतो, या पंचवार्षिक योजना फेल गेल्या. नेक्स्ट पॉइंट बघा, 2 परकीय आक्रमणांशिवाय डॅश डॅश हेही तिसऱ्या योजनेच्या अपयशाचं एक कारण होतं. बघा, तुम्हाला तिन्ही क्वेश्चन सलग आहेत. एकतर परकीय आक्रमण कधी झाली? तिसऱ्या योजनेच्या काळामध्ये. या परकीय आक्रमणांशिवाय अजून कोणतं कारण होतं का पंचवार्षिक योजनेच्या अपयशाचं? तर बघा, मोसमी पावसाने दिलेला दगा, अतिरिक्त चलनवाढ, रुपयाचं अवमूल्यन, परकीय मदत पूर्णपणे बंद होणे. काय येईल उत्तर बघा, मोसमी पावसाने दिलेला दगा. लक्षात घ्या. ओके, तर आणखी एक कारण होतं मोसमी पावसाने दिलेला दगा. याच्यामुळे पण इथं काय झालं होतं, पंचवार्षिक योजना अपयशी झाल्या होत्या. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, एकच मिनिट थांबा. चला, 211 नंबरचा क्वेश्चन आहे, चौथी योजना पूर्णांशाने यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही.
खालीलपैकी कोणत्या कारणामुळे चौथ्या योजनेच्या यशस्वीतेवरती मर्यादा पडली? इथं विचारले चौथ्या योजनेबद्दल. आतापर्यंत आपण तिसऱ्या योजनेबद्दल बघितलं, बरोबर. ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले आहेत. अनिश्चित मोसमी पाऊस, बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न, पाकिस्तान बरोबरचं युद्ध, अ ब क मधील सर्व कारण. 211 नंबरचा क्वेश्चन बघा. तर चौथी योजना पण यशस्वी नाही झाली, तर रिझन काय होतं बघा. एकतर मोसमी पाऊस अनिश्चित, बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न, पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, म्हणजे ही सगळीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे ही योजना यशस्वी झाली. क्लिअर. 212 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात किमान गरजा कार्यक्रम MNP राबवण्यास सुरुवात झाली? पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करू आपण. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात, याच्यावरती आयोगाचा ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे की कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशामध्ये किमान गरजा कार्यक्रम MNP राबवण्यास सुरुवात झाली? चौथी, पाचवी, सहावी, 212 नंबरचा क्वेश्चन. आधी तुम्हाला इथं किमान गरजा कार्यक्रम कधी सुरू झाला हे माहित पाहिजे, तर तुम्ही याच्यापैकी एक ऑप्शन पटकन चूज करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्हाला या योजनांबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे की हा हा कार्यक्रम या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेला आहे. तर उत्तर काय येईल बघा, पाचवी पंचवार्षिक योजना. ठीक आहे, पाचवी योजना. ओके, क्लिअर. चला, 213 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा सार्वजनिक क्षेत्रातील विकास आराखडा, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा सार्वजनिक क्षेत्रातील विकास आराखडा फक्त 1960 कोटी रुपयांचा होता, बरोबर. हाच आराखडा 7व्या योजनेच्या काळामध्ये किती कोटी रुपये इतका वाढला, म्हणजे जे अलोकेशन वाढत गेलेलं आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे. 69,426. आणि हे जे तुम्हाला मोठे मोठे फिगर्स दिसत आहेत ना, आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढे मोठे फिगर्स विचारतच नाहीत. शक्यतो तर विचारणार नाहीत, जर विचारले तर तुम्हाला माहित असेल. असे क्वेश्चन फक्त ओव्हरलुक करत चला, आणि लक्षात राहिलं ठीक, नाही लक्षात राहिलं तर इतकं टेन्शन घेऊ नका. पाचवी पंचवार्षिक योजना सार्वजनिक क्षेत्रातील विकास आराखडा. तर माझ्या मते विकास आराखड्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्ही स्किप केले तरी चालते. ओके, क्लिअर. तर हे क्वेश्चन स्किप करून टाका, याचं एवढं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. 215 नंबरचा क्वेश्चन बघा. सरकती योजना किंवा रोलिंग प्लॅन, बऱ्याच वेळेला याच्यावरती क्वेश्चन आले. रोलिंग प्लॅन वरती कालावधी मेन आहे 78-83. पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करते मी. रोलिंग प्लॅनचा कालावधी कोणता? 78 ते 83, बरोबर. आता ही रचना करताना खालीलपैकी कोण नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते? ठोकळ्याचं आपल्या वैशिष्ट्यच आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांसहित तयार, म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर ज्या फॉर्मॅट मध्ये आहे ना, त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला इथं सगळं मटेरियल मिळतं. ओके. तर इंदिरा गांधी, तर ही रचना करतेवेळी नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मोरारजी देसाई, प्रणव मुखर्जी, यशवंतराव चव्हाण. 215 नंबरचा क्वेश्चन. उत्तर मोरारजी देसाई. बघा, उत्तर आहे मोरारजी देसाई. ओके. 7व्या योजनेच्या काळात सार्वजनिक क्षेत्रात नियोजित विकास आराखड्यापेक्षा अधिक म्हणजे, याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. प्रत्यक्ष खर्च आणि या योजनेतील नियोजित विकास आराखडा किती होता, म्हणजे हे कंपॅरेटिव्हली क्वेश्चन दिलाय बघा तुम्हाला, बरोबर. आधी टार्गेट कितीचा होता आणि खर्च किती झाला, सोप्या भाषेमध्ये असं तुम्हाला दिलेलं आहे. तर असे क्वेश्चन काय करा, शक्यतो तर एवढ्या मोठ्या फिगर्स विचारत नाहीत. हे आहे उत्तर, बघा आणि सोडून द्या, म्हणजे जस्ट एकदा बघून घ्या. लक्षात राहिलं ठीक, नाही लक्षात राहिलं काय टेन्शन घ्यायचं. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत भारतात पहिल्यांदाच परकीय मदतीचा दर शून्यावर आणण्याचं निर्धारित केलं गेलं? चांगला क्वेश्चन आहे. चौथी योजना, पाचवी योजना, सहावी योजना, सातवी योजना.
परकीय मदतीचा दर शून्यावरती. कोणत्या योजनेमध्ये? 5व्या. खालीलपैकी कितव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सामान्य किंमत पातळीत प्रथमच घट घडून आली? पहिली, चौथी, 5वी आणि 8वी. 218 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सामान्य किंमत पातळीमध्ये घट घडून आली? पहिल्या, चौथ्या, 5व्या आणि 8व्या. पहिल्या. ठीक आहे, पहिल्या योजनेदरम्यान. ओके. याच्यानंतर अशी कोणतीच पंचवार्षिक योजना नव्हती की सामान्य किंमत पातळीमध्ये घट घडून. ओके. जनता पक्षाच्या राजवटीतील 6व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणत्या प्रतिमानावर आधारित होता? पुन्हा एकदा रिपीट करते मी. जनता पक्षाच्या राजवटीतील 6व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा जो होता तो कोणत्या प्रतिमानावर आधारित होता? मधु दंडवत, बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक लकडावाला आणि एम नरसिंहम. एम नरसिंहम 2 समित्या एक्झाम मध्ये सतत विचारल्या जाणार आहे. बरोबर. तर हे जे तुम्हाला दिलेलं आहे प्रतिमान तुम्हाला आहे प्राध्यापक लकडावाला. ओके, क्लिअर? प्राध्यापक लकडावाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅश मेगावॅट इतकी अतिरिक्त ऊर्जा निर्मिती क्षमता निर्माण करणे उद्दिष्टित होते. याला स्टार करा. हे विचारू शकतात. फिगर्स छोट्या आहेत त्याच्यामुळं शक्यता आहे क्वेश्चन विचारले जाण्याची. उत्तर काय येईल बघा? 78,000. ब ऑप्शन. बरोबर, ब ऑप्शन. 221 नंबरचा क्वेश्चन बघा. 7व्या योजनेच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील खर्चात सर्वाधिक वाटा मिळाला होता या क्षेत्राला? शेती क्षेत्राला, उद्योग क्षेत्राला, ऊर्जा क्षेत्राला, रोजगार क्षेत्राला? 221 बघा. ऊर्जा क्षेत्राला. बरोबर, ऊर्जा. 7वी योजना. ओके, सॉरी. शेती पहिली योजना, उद्योग दुसरी योजना. बरोबर. रोजगार निर्मिती टार्गेट, सॉरी, टार्गेट वरती क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे पाठीमाग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये रिपीट पण झालेला आहे. कोणत्या योजनेच्या काळामध्ये गरिबी हटाव ही घोषणा दिली गेली? तिसरी, चौथी, जस्ट एक मिनिट थांबा. चला कंटिन्यू करूया. तर आपला क्वेश्चन कुठला चालू होता बघा. गरिबी हटाव बद्दल आपण क्वेश्चन बघत होतो. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलाय. उत्तर आहे चौथी योजना. ओके. कोणी दिली होती? इंदिरा गांधी. ठीक आहे. 223 नंबरचा क्वेश्चन बघा. स्वतंत्र उत्तर काळात कोणत्या योजना कालावधीचा अपवाद वगळता? इथं तुम्हाला हा क्वेश्चन आलेला आहे बघा. एक, भारतात सातत्याने किंमत वाढ होत आहे. पहिली, तिसरी, 5वी, 7वी. एकमेव योजना होती जिथे किमती कमी झाल्या होत्या बघा. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं. पहिली योजना. ठीक आहे. 224 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या योजना काळापासून भारतात सातत्याने किंमत वाढ होत आहे? पुन्हा उत्तर काय येईल आपलं? दुसऱ्या योजनेपासून. बरोबर. पहिल्या योजनेमध्ये किमती कमी झाल्या होत्या, दुसऱ्यापासून किमती वाढत होत्या. 225 नंबरचा क्वेश्चन बघा.
कशाचा उल्लेख भारतातील कृषी क्षेत्राचं एक वैशिष्ट्य म्हणून करता येणार नाही? या क्वेश्चनला IMP करा. IMP इम्पॉर्टंट पॉइंट. बघा, कमी उत्पादकता, अपुरा पतपुरवठा, क्षेत्राचं असमान वाटप, ओलिताखाली हे येईल का? आपल्या इकडं ओलिताखालील क्षेत्र एवढं मोठं आहे, वैशिष्ट्य नाही येणार. बरोबर, हे चुकीचं आहे, म्हणजे हे उत्तर आहे. बाकी आपल्याकडं कृषी क्षेत्राचं वैशिष्ट्य कमी उत्पादकता आहे का? बरोबर, आपल्याकडं उत्पादकता कमी आहे, अपुरा पतपुरवठा पण आहे, क्षेत्राचं असमान वाटप पण आहे, फक्त ओलिताखालील क्षेत्र मोठं आपल्याकडं नाही. नेक्स्ट पॉइंट बघा. भारतातील शेतीची उत्पादकता कमी असण्याबद्दलची अनेक कारणे दिली जातात, त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही म्हटलंय? जमिनीचे तुकडीकरण, अपुरा पतपुरवठा, सहकारी शेती, बियाणांचा अनियमित अपुरा पुरवठा. पुन्हा एकदा रिपीट करते. शेतीची उत्पादकता कमी का आहे आपल्याकडं? त्याची कारणं आहेत, बरोबर, पण त्याच्या कारणामध्ये ह्यापैकी एक कारण बसत नाहीये. जमिनीचे तुकडीकरण बसेल, अपुरा पतपुरवठा तेही बसेल, सहकारी शेती बसेल का? सहकारी शेती नाही बसणार. हे लॉस मध्ये कसं जाईल याच्यामुळे? हे चुकीचं आहे, म्हणजे उत्तर आलं हे. बियाणांचा अनियमित अपुरा पुरवठा हे पण बरोबर येईल. ठीक आहे, इरेज करू म्हणजे पुढचा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित दिसेल. स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये कुळ विषयक शास्त्रीय धोरण अधिकृतरित्या प्रथमच योजनेच्या कागदपत्रांमधून प्रसिद्ध झाले. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. बघा उत्तर काय येईल? 227 नंबरचा क्वेश्चन. पहिल्या. ठीक आहे, शासकीय कुळ विषयक शासकीय धोरण हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे बरं का. IMP करते मी, लिहून घ्या, ठोकळा असेल तर हायलाइट करून घ्या. जमीन सुधारणा, कुळ विषयक कायदे असतील त्याच्यावरती एक क्वेश्चन, 100% एक क्वेश्चन संयुक्त गट ब ला असतो. भारतातील जमीन सुधारणा विषयक धोरण अतिशय यशस्वी ठरले, पूर्णतः अयशस्वी आहे, मर्यादित प्रमाणात यशस्वी, पूर्णतः फसले आहे? 228. उत्तर मर्यादित प्रमाणात यशस्वी ठरले. अतिशय म्हणू शकतो का आपण? नाही. पूर्णतः पण नाही, पूर्णतः फसलेलं पण नाही. ओके, क्लिअर. 229 नंबरचा क्वेश्चन बघा. हे क्वेश्चन सगळे IMP करा बरं का. जमीन विषयक सुधारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश करता येणार नाही? पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करते मी. जमीन विषयक सुधारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश करता येणार नाही? तुकडेबंदी, कुळ कायद्यात सुधारणा, उच्च जमीनधारेवर मर्यादा, शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज. 229. शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेच्या काळामध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन केले गेले? पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. चला बघा काय येईल उत्तर. ओके, नेक्स्ट बघा. तर उत्तर काय आहे बघा. या 230 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय. मला वाटते जिओग्राफी मध्ये पण तुम्हाला मी आपल्या राज्यातील अशा प्रकारची मंडळ वगैरे घेतलेली आहेत. सांगण्याचा उद्देश काय, याच्यावरती क्वेश्चन येतात गट ब ला किंवा गट क ला. तर 230 नंबरचा क्वेश्चन बघा, तुम्हाला उत्तर इथं आहे.
पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. खादी आणि ग्रामोद्योग मंडळ. लक्षात ठेवा. आता मला इथे तुम्ही डेट सांगा कमेंट बॉक्समध्ये. स्थापना दिनांक. खालीलपैकी कोणत्या योजनेच्या काळात खादी ग्रामोद्योग आयोगाची रचना केली गेली? इथं मंडळ आहे, इथं आयोग आहे. पहिली योजना तुम्हाला आता इथं माहिती आहे. उत्तर काय येईल? दुसरी योजना. असं एकाशी रिलेटेड एक क्वेश्चन आहे, म्हणून तुम्हाला हे सगळेच क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरतात. नेक्स्ट बघा, हा भारतातील सर्वात महत्वाचा लघु उद्योग कोण? कापड उद्योग, मधु मक्षिका पालन उद्योग, हातमाग उद्योग, हातकागद उद्योग आणि हातमाग उद्योग. 232 नंबरचा क्वेश्चन. हातमाग व्यवसाय, बरोबर. हातमाग व्यवसाय सर्वात जुना. डॅश डॅश पंचवार्षिक योजना मुदतीपूर्वी 1 वर्ष अगोदर म्हणजे मार्च 1978 मध्ये रद्द केली गेली. चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी. पाचवी, बरोबर. पाचवी पंचवार्षिक योजना मुदतीपूर्वी म्हणजे 1 वर्ष अगोदर मार्च 1978 मध्येच रद्द केली. डेट पण माहित पाहिजे आणि कोणती योजना तेही माहित पाहिजे. पुन्हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला, स्थैर्यासह आर्थिक विकास. बघा, स्थैर्यासह आर्थिक विकास व प्रगतिशील स्वयंपूर्णता. पुन्हा एकदा रिपीट करते, स्थैर्यासह आर्थिक विकास आणि प्रगतिशील स्वयंपूर्णता यांचा पुकारा डॅश डॅश योजनेच्या काळात केला गेला. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या. उत्तर काय? 234 नंबरचा क्वेश्चन. चौथ्या, बरोबर. चौथ्या योजनेच्या काळामध्ये. याला मी आयएमपी केले. हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण का स्थैर्यासह आर्थिक विकास याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. प्रगतिशील स्वयंपूर्णता, आर्थिक विकास हे तुम्हाला एकत्र विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ठीक आहे. 235 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोण पंचवार्षिक योजनांना अंतिम आकार देत होते? नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास परिषद, संसद आणि नियोजन आयोग. काय येईल उत्तर? 235 नंबरचा क्वेश्चन आहे. राष्ट्रीय विकास परिषद, बरोबर. एनडीसी. आताच मी तुम्हाला एनडीसी बद्दल बोलले होते. एनडीसी. क्लिअर. 236 नंबरचा क्वेश्चन बघा, डॅश डॅश पंचवार्षिक योजनेपासून केंद्राची योजना व राज्यांची योजना अशी विभागणी अस्तित्वात आली. दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी. उत्तर काय येईल? 236चं उत्तर आहे चौथी, बरोबर. चौथी योजना. ओके. आणि 237 नंबरचा क्वेश्चन आहे, प्राध्यापक भीम दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती? शेती सुधारणा, औद्योगिक विकास, पतनियंत्रण, प्रादेशिक असमतोल. 237 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे प्रादेशिक असमतोल. ठीक आहे. ओके. तर हे आपलं एक रेकॉर्डेड लेक्चर. आणखी एक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळेल आणि 7चं लेक्चर मात्र आपलं लाईव्ह असेल. ओके, क्लिअर. चला, तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही इथं करा. तर भेटूया संध्याकाळी 7 वाजता. गुड डे, टेक केअर.